पंकजांच्या हेलिकॉप्टर काळजी करत असल्याचं सांगितलं होतं। हेलिकॉप्टरनी का फिरतो का आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असतं, जास्तीत जास्त काम करायचं असतं। आज सकाळपासून माझी आई देवपाण्यात घालून बसली, पंकजा विमानाने गेली, हेलिकॉप्टरने गेली, तिने सुखरूप पोचावं, तिच्या जीवाला एवढी काळजी वाटत होती। दुसरीकडे हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यावर पंकजा मुंडेंनी स्वतः स्पष्टीकरण दिलंय। मला सकाळी 10:30 वाजता मी निघणार होते हेलिपॅडकडे, म्हणजे विमानतळावरूनच हेलिकॉप्टर टेक ऑफ होणार होतं। पण मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे, आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवतात। अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रानं एका मोठ्या नेत्याला गमावलं। सुदैवानं पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमधील बिघाड वेळीच लक्षात आल्यामुळं त्यांनी दुसऱ्या विमानातून सभास्थळ गाठत प्रचाराचा धडाका सुरू ठेवला। त्यामुळे देव पाण्यात ठेवणाऱ्या त्या माऊलीची प्रार्थना आज फळाला आली, अशीच भावना पंकजा मुंडेंच्या समर्थकांमधून पाहायला मिळतीये। मात्र एकामागून एक दिग्गज नेत्यांच्या विमानांमध्ये होणारा हा तांत्रिक बिघाड चिंतेचा विषय ठरलाय। निवडणुकांच्या काळात नेत्यांचा प्रवास वाढतो, अशा वेळी विमानांची देखभाल आणि तपासणी योग्यरित्या का होत नाही, हा सवाल कायम आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर।